मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, सर्वसामान्य पैसे का कमवू शकत नाहीत? नुकतीच रिलायन्स कंपनीची AGM झाली, ॲन्युअल जनरल मीटिंग, आणि त्यामध्ये मुकेश अंबानींनी एक टॉक दिलं आणि त्या टॉकमध्ये त्यांनी सांगितलं की आपण रिलायन्स कंपनीला 2029 मध्ये त्याचं उत्पन्न दुप्पट करणार आहोत. गंमत बघा मित्रांनो, त्यांनी सांगितलं 2029 मध्ये आपण रिलायन्सचं उत्पन्न दुप्पट करणार आहोत. आणि तिथं असणारे सर्व हुशार आणि सगळे टॉपची लोक होती आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि सगळे आनंदी झाले. आता गंमत बघा की ज्यावेळी हे कॅल्क्युलेशन काढलं की त्यांनी सांगितलं 2029 पर्यंत डबल होणारे उत्पन्न, त्यावेळी कॅल्क्युलेशन काढलं तर असं लक्षात आलं की इयरली 15% आसपास रिटर्न मिळेल. म्हणजे दरवर्षी 15%नीच त्या कंपनीची, रिलायन्स कंपनीची वाढ होणार आहे. एवढा जगातला, भारतातला तर नंबर 1चा, पण जगातलाही श्रीमंत व्यक्ती, एवढा बुद्धिमान व्यक्ती ज्यांनी आजपर्यंत प्रचंड पैसा कमवला आपण म्हणतो, पण तो सुद्धा 15%ची अपेक्षा धरतो त्याच्या कंपनीच्या ग्रोथमध्ये. त्याला माहित नसेल का हो त्याच्यापेक्षा जास्त कमवायची ठिकाणं? पण आपल्यामध्ये, भारतामध्ये मात्र कित्येक लोक, त्यांना पैसे एका वर्षात दुप्पट हवे असतात आणि त्यामुळंच फ्युचर ऑप्शन सारख्या ठिकाणी किंवा त्याचबरोबर कुठंतरी कोणीतरी सांगितलं की 6% महिन्याला व्याज देऊ की लगेच ते पळत सुटतात. कारण त्यांना वर्षात दुप्पट हवेत, झटपट पैसा हवाय आणि त्यामुळेच ते गोत्यात येतात आणि अडचणीत येतात. कारण अशामध्ये कधीच पैसे मिळणार नाहीत हे त्या ठिकाणच्या ऑथॉरिटी पर्सनॅलिटी, म्हणजे सेबी सारखी कंपनी सुद्धा, सेबी सारखी जी संस्था आहे जिच्या अंडर फ्युचर ऑप्शन चालतं, ती सुद्धा सांगते की 100 पैकी 95% लॉसमध्ये जातात. तरीही लोक फ्युचर ऑप्शन करतात का? तर त्यांना एका वर्षात दुप्पट पैसे करायचे. अरे मग एवढी कष्ट आणि एवढी मेहनत ह्या रिलायन्स सारख्या कंपनीच्या मालकांनी किंवा L&Tच्या मालकांनी, ITCच्या मालकांनी किंवा टाटानी केलीच नसती. सगळ्यांनीच पैसे फ्युचर ऑप्शनमध्ये लावले असते ना. त्यांच्याकडे तर खूप हुशार आणि श्रीमंत टीम आहे, खूप बुद्धिमान टीम आहे. त्यांनी का त्या लोकांना हायर केलं नाही आणि त्यांनी का पैसे त्यात टाकले नाहीत? यातनं नक्कीच बोध घेतला पाहिजे. जर मला पैसे कमवायचे असतील तर अनरिअलिस्टिक काहीतरी चुकीच्या मार्गाने जाऊ नका. 15% मिळतायत हे सुद्धा खूप मोठी समाधानाची गोष्ट आहे. मी तर म्हणतो 15 सुद्धा अपेक्षित नाही. तुम्हाला 10-12% जरी मिळत असतील तरी तिथं समाधान मानायची तयारी ठेवा. कारण तुम्हाला इन्फ्लेशनला 6%ला बीट करून मिळणारी 10-12% वाली सुद्धा गुंतवणूक खूप काही रिटर्न मिळवून देईल. फक्त त्याला तुम्हाला 3 गोष्टींची गरज आहे. एक डिसिप्लिन, दुसरं डिसिप्लिन आणि तिसरं डिसिप्लिन. जर तुमच्याकडे डिसिप्लिन असेल तर तुम्ही रिटायरमेंटपर्यंत कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याजदराने 12%नी सुद्धा करोडपती बनू शकता. त्यामुळं गडबड करू नका आणि शांत चित्ताने इन्व्हेस्टेड राहावा. डिसिप्लिन पाळा. थँक्यू.